महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। हक्काच्या मातीमध्ये मराठी माणसाच्या रोजगारावर पुन्हा एकदा दरोडा टाकण्यात आलाय। मागील 18 वर्षांपासून तब्बल 18 वर्षांपासून चांदवड आणि धुळे टोल प्लाझावर प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या 150 पेक्षा जास्त स्थानिक कर्मचाऱ्यांना नव्या ठेकेदार कंपनीनं एका रात्रीत रस्त्यावर आणलंय। राजस्थानच्या रोड लिंक इन्फ्रा कंपनीनं स्थानिक अनुभवी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू असताना कोर्टाला जुमानत नाही अशा आविर्भावात ही हुकुमशाही कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या नव्या टेंडरमध्ये क्रेन आणि गाड्यांच्या भाड्यासाठी करोडो रुपये मंजूर होतात। मग या स्थानिक गरिबांच्या पोटावर पाय का दिला जातोय असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय। आम्ही सर्व स्थानिक कर्मचारी इथं अत्यावश्यक सेवेमध्ये काम देतोय। बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावरती टोल काल हँडओव्हर झाला। नॅशनल हायवेनी काल अचानकपणे सकाळी 6:30 वाजता सांगितलं का तुम्ही काम बंद करा, नवीन कंपनी येईल तेव्हा तुमचं बघू काय करायचं। आम्ही त्या संदर्भात त्यांच्याकडे दाद मागितली, त्यांनी सांगितलं का आम्ही बघू करू, पण आज आमची नोकरी गेलेली आहे। आणि या संदर्भात आम्ही आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना निवेदन दिले, खासदार भगरे सर यांना निवेदन दिलं, खासदार शोभाताई बच्चव यांना निवेदन दिलं आणि सगळीकडे नितीन गडकरी साहेबांना असेल, PM साहेबांना असेल, आम्ही हा ईमेल केलेला आहे। लेबर कमिशनरांकडे दाद मागितली आहे। लेबर कामगार कोर्टामध्ये आमचा दावा प्रलंबित आहे। नॅशनल हायवेकडे आपण काय मागणी करा? आमची एकच मागणी आहे ते कर्मचारी आहे त्या पगारावर पुढे कंटिन्यू करते। बरोबरची एक कंपनी जी टोल कलेक्शन साठी आली त्यांनी सगळ्यांना घेतलं, जे चांदवडच्या धुळ्याच्या टोलवर 170 कर्मचारी तर राहिले, आम्ही 75 आणि धुळ्याचे 75, तर यांनाही त्यांनी दुसऱ्या येणाऱ्या कंपनीने घ्यावं हीच आमची विनंती आहे। रोड लिंक इन्फ्रा कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे चांदवड धुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात विभागाची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे। राऊड घाटात नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर जखमी प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली नाही। एका बाजूला प्रवाशांचे हाल होत असताना दुसरीकडे 75 कुटुंबांची चूल विझवण्याचं पाप प्रशासन करतंय। या अन्यायाविरोधात शिवक्रांती टोल कामगार संघटना मैदानात उतरली आहे। संघटनेचे अध्यक्ष प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांदवड टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। टोल प्रशासनाचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला। या उपोषणादरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जीवाचे बरे वाईट झाले किंवा कायदा सुव्यवस्थेचा भडका उडाला तर त्याला संपूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग आणि राजस्थानची रोड लिंक इन्फ्रा कंपनी जबाबदार असेल असा इशारा शिवक्रांती टोल कामगार संघटनेनं दिलाय। आता प्रश्न हाच आहे की महाराष्ट्राच्या भूमीत स्थानिक तरुणांना डावलून राजस्थानी कंपनीची ही मुजोरी सहन केली जाणार का आणि प्रशासन यावर कधी जाब विचारणार असा प्रश्न विचारला जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।